हिंदी सक्तीचे दोन्ही जी.आर रद्द करायला भाग पडलं. गरज नसताना सरकारनं हा जी.आर काढला. भुसेंना सांगितलं होतं ऐकून घेईन पण ऐकणार नाही, मराठीसाठी तडजोड होणार नाही असं राज ठाकरेंनी ठणकावलं. पहिलीपासून हिंदीची आवश्यकताच नव्हती. हिंदी राष्ट्रभाषा नाही, त्यामुळे ती लादू शकत नाही. हिंदी एका प्रांताची भाषा आहे, ती का लादताय असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. मोर्चा झाला असता तर तो न भूतो न भविष्यती असा झाला असता असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती मान्य होणार नाही. सरकारनं आता तसे प्रयत्न करू नयेत. परत अशा गोष्टी मान्य करणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला. मराठी माणसानं जागृत राहणं गरजेचं आहे असं राज ठाकरे म्हणाले. 5 तारखेला एकत्र मेळावा होईल, पण तोही कोणत्याही पक्षाचा नसेल, मराठी माणसाचा असेल असं राज ठाकरे म्हणाले. विजय मेळाव्याचं ठिकाण अजून ठरलेलं नाही. मेळावा कुठे घ्यायचा हे लवकरच सांगू असं राज ठाकरे म्हणाले. 2 मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून जी.आर रद्द करण्यात आलाय. मराठी द्रोहींचा फणा आम्ही दाबला अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. राज्यात जय महाराष्ट्राचा नारा बुलंद झाला. मातृभाषेचं प्रेम पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे. शिक्षणाच्या विषयात सरकारनं थट्टा करू नये असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्रिभाषा सूत्राचा जी.आर रद्द केल्यानंतर नाशिकमध्ये मनसेनं जल्लोष केला. मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्रिभाषा धोरणाचा निर्णय मागे घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीनं उमरगा शहरामध्ये जल्लोष करण्यात आला. आमदार प्रवीण स्वामींच्या नेतृत्वात फटाके फोडून एकमेकांना मिठाई वाटत जल्लोष करण्यात आला. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन केलं. कमॉन किल मी म्हणत उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची खिल्ली उडवली. विधान भवन परिसरात विरोधी पक्षांकडून आनंद साजरा करण्यात आला. विरोधकांच्या डोक्यावरती मी मराठी अशी टोपी बघायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांचं स्वागत केलं. आज खासदार सुप्रिया सुळेंचा वाढदिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी फोन करत खासदार सुप्रिया सुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवार गटाचे विजय भांबळे हे नाराज असून ते शरद पवारांना रामराम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात पवार गटाला खिंडार पडणार आहे. विजय भांबळे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. इंदापूरमध्ये प्रवीण माने यांचे भावी आमदारांचे बॅनर्स झळकताना दिसत आहेत. 2 जुलै रोजी त्यांच्या अधिकृत पक्षप्रवेशाची घोषणा करण्यात आली. भावी आमदार प्रवीण माने अशा उल्लेखांसह पोस्टर्स झळकत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आंबेगाव तालुक्याचे उबाटाचे तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी 100हून अधिक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आंबेगावात ठाकरे गटाला धक्का समजला जातोय. उद्धव ठाकरेंनी मराठी म्हणत मुख्यमंत्री असताना मराठी माणसाचा घात केला. माशेलकर समितीचा अहवाल रद्द करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं असं भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले. सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचं काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 10 ते 12 कोटी मराठे 27 ऑगस्टला आंतरवाली सराटीतनं सकाळी 10 वाजता निघणार आहेत. 29 ऑगस्टला मुंबईत आझाद मैदानात आणि मंत्रालयावरती जाऊन ते धडकणार आहेत असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज रांगेंनी दिलाय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुडा पर्वतरांगांचं नैसर्गिक सौंदर्य खुललंय. सातपुड्यातील अनेक लहान मोठे धबधबे वाहू लागलेत. वाल्हेरी धबधब्यावरती सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी बघायला मिळते. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी पुन्हा स्थिरावली आहे. तर 30 बंधारेही खुले झाल्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळालाय. सांगलीच्या चांदोली तसंच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं 1000 मिलीमीटरचा टप्पा पार केलाय. चांदोलीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाऊस झाला. चिपळूण तालुक्यातील खेरशेत गावात पारंपरिक पद्धतीनं भात लावणी आणि नांगरणी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी हजेरी लावली. गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून संततधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसाच्या आगमनामुळे बळीराजा देखील सुखावलाय. कामांना वेग आलाय.
मराठवाड्यामध्ये 3 ते 5 जुलैपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ताशी 30 किलोमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून महिन्यामध्ये दडी मारलेल्या पावसाकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. जळगावच्या रावेरला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय. तालुक्यातील 31 गावांच्या शिवारात 686 शेतकऱ्यांचं 342 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. यावल तालुक्यातील सावखेडा सिमगावाजवळील निंबादेवी धरणामध्ये 18 वर्षीय तरुण बुडला. मित्रांसोबत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण बुडल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळी पर्यटनासाठी अनेकांचा कल पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांकडे असतो. मात्र जुलैमध्ये 12 दिवस 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येणार असल्यामुळे किनाऱ्यालगतची वस्ती तसंच पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आलाय. पावसाळ्यामध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंद आहे. अशातच आता समुद्रालगतच्या पारंपरिक मासेमारीवरती देखील बंदी घालण्यात आली आहे. वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पोलिसांनी सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंबोली धबधब्यावरती प्रवेश बंद केलाय. त्यामुळे हजारो पर्यटकांनी पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त केली. पुणे शहरासह जिल्हा आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झालाय. गेल्या 2 दिवसांपासून शहरात ऊन, ढगाळ हवामान, वारे असं संमिश्र वातावरण अनुभवायला मिळतंय. मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धुवाधार पाऊस तर विदर्भ आणि मराठवाड्यात करपलेली जमीन. त्यामुळे मान्सूनचं विषम रूप पुन्हा एकदा समोर आलंय. हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरण्याऐवजी पोल ठरतायत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणी आणि पाण्याची चिंता उभी ठाकली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंजीवनी असलेलं मुळा धरण 48% भरलंय. धरणामध्ये आतापर्यंत 3412 दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झालंय. तर संततधार पावसामुळे पाण्याची आवक सुरू आहे. एक मोठी बातमी बघूया. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला गेलेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं पक्ष कार्यालय देण्याची मागणी या नेत्यांकडनं केली जाते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वतंत्र पक्ष असताना अजूनही पक्ष कार्यालय मिळालेलं नाही. यासाठी पहिल्याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं होतं. मात्र अजूनही पक्ष कार्यालय न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेच्या विधानसभा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्याची ही दृश्य अजय चौधरी, वरुण सरदेसाई, महेश सावंत, सुनील प्रभू आणि इतर आमदार अध्यक्षांच्या कार्यालयात दिसतायत. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागणीचं निवेदन विधानसभा अध्यक्षांना दिलंय पक्ष कार्यालय मिळण्यासंदर्भात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था भंगार झाली आहे. यातून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं विदारक चित्र बघायला मिळत आहे. लांब पल्ल्याची दुरवस्था झाली आहे तर लांब पल्ल्याच्या गाड्यांची दुरवस्था झाली आहे. तर ऐन पावसाळ्यात गाड्यांचे वायपर देखील खराब झालेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोदा शहरातील एका दुमजली घराची भिंत कोसळली. ती भिंत घराखाली उभ्या असलेल्या 4 चाकीवरती पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वाखरी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरून सुरू असलेलं काम रखडल्यामुळे पालखी सोहळ्यासोबतच येणाऱ्या लाखो भाविकांचा मार्ग खडतर बनलाय. वाखरी पालखी तळावरती सर्व मोठी पालखी सोहळे एकत्र येऊन पंढरपूरकडे रवाना होत असतात. अनेक अडथळ्यांना पार करत त्रासाला सामोरं जात हा 5 किलोमीटरचा मार्ग पूर्ण करावा लागणार आहे. 50 लाख रुपये नगर परिषदेकडे थकीत झाल्यामुळे वीज वितरण कंपनीनं वरोरा नगर परिषदेला अल्टिमेटम दिल्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ माजली आहे. मागील 3 महिन्यांपासून नगर परिषदेनं वीज वितरण कंपनीची देयकाची रक्कम अदा केलेली नाही. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील विद्यार्थी दररोज जीवघेणा प्रवास करतायत. नदीवरती पूल नसल्यामुळे आणि रस्त्याचा अभाव असल्यामुळे या विद्यार्थ्यांना झाडांच्या फांद्या पकडत नदी पार करावी लागते. आयुष्याला कंटाळलेल्या 80 वर्षांच्या आजीनं शहापुरातील भातसा नदीमध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी कुणीतरी पाण्यात बुडत असल्याचा अंदाज येताच एका तरुणानं जीवाची पर्वा न करता या आजीचे प्राण वाचवलेत. त्यानंतर त्या आजीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. कोपरगाव तालुक्यातील येसगाव इथे उसाच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं 4 वर्षे चिमुकल्यावरती हल्ला केल्यानंतर त्याचे आजोबा धावून गेले आणि बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचे त्यांनी प्राण वाचवले. साताऱ्यात बिबट्याची दहशत आहे. शाहूनगर भागातील एका बंगल्यामध्ये बिबट्यानं घुसून कुत्र्यावरती हल्ला केला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली. कुत्र्याच्या आवाजानं घरातील लोकांना जाग आली आणि त्यानंतर बिबट्यानं धूम ठोकली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.
गोंदिया जिल्हा बँकेची निवडणूक तब्बल 13 वर्षांच्या कालावधीनंतर पार पडली. आज त्याचा निकाल लागणार आहे. चुरस पूर्ण झालेल्या या निवडणुकीमध्ये आता जिल्हा बँकेवर कुणाचं वर्चस्व स्थापन होणार याकडे मतमोजणीनंतर ते चित्र स्पष्ट होणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मनमाडच्या चांदवडमधील दहेगाव भागातील रस्ते खड्डेमय आणि चिखलमय झालेत. रस्त्यावरील चिखलामुळे पायी चालणं देखील कठीण झाले. नागरिकांचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय. जळगाव जिल्ह्यात पावसाची सुरुवात होताच डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा धोका वाढलाय. मागील 6 महिन्यात 27 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. गोंदिया तालुक्यातील दासगाव इथल्या एका 40 वर्षीय विधवा महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून रावणवाडी पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे. बदलापुरात असंही एक गाव आहे जिथे अद्यापही रस्ता बनलेला नाही. त्यामुळे नागरिकांना चिखल तुडवतच प्रवास करावा लागतोय. मालमत्ता कर आणि इतर सर्व कर भरूनही शिरगाव कावठ्याची वाडी गावातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावं लागतंय. ग्रामपंचायतीत घराच्या नोंदीसाठी पतीसोबत आता पत्नीचं देखील नाव लागणार असून शासनाच्या संयुक्त घरमालकी निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तासगाव तालुक्यातील निमणी गावानं याची अंमलबजावणी केली. नाशिकच्या बिडी कामगार येथील 3 अल्पवयीन मुलं कृत्रिम तलावामध्ये बुडली आहेत. बांधकाम साईटवरती तयार केलेल्या तलावात पोहण्यासाठी गेल्यामुळे पाण्यात बुडल्याची माहिती समोर येते. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श पाटोदा गावची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली. मन की बात या लोकप्रिय कार्यक्रमातून त्यांनी या गावातील उपक्रमांचं खुलेआम कौतुक केलं. धाराशिवमधनं नळदुर्गकडून तुळजापूरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्यामुळे तातडीनं बसची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते. पावसाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. आरपीएफ वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या गाड्यांमध्ये गस्तीवरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील नगर कल्याण महामार्गापासून तिखोल बहिरोबावाडी किन्ही करंडी मार्गे पारनेर शहराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाला 1 वर्ष पूर्ण झाले. मात्र 1 वर्षातच रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करावी या मागणीसाठी स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदोर हैदराबाद महामार्गावरील पूर्णा नदीच्या पुलाच्या कामासाठी हातनूर धरणाच्या क्षेत्रामध्ये ठेकेदाराकडून मुरुम टाकण्यात आलं. यामुळे धरणातील जलसाठ्यावरती परिणाम झालाय. पाणी अडल्यामुळे धरणाच्या बॅकवॉटरमुळे इतर गावांना देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्ला येथील एकविरा आईच्या मंदिरामध्ये तोकड्या कपड्यांवरती बंदी घालण्यात आली आहे. ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी 7 जुलैपासून करण्यात येणार आहे. श्रावण महिन्यापासून भीमाशंकर इथे ऑनलाईन पद्धतीनं नाव नोंदणी केल्यास भाविकांना श्री क्षेत्र शिर्डीप्रमाणे 15 ते 20 मिनिटात दर्शन मिळेल असं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उत्साहाच्या वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान करतो. या सोहळ्यामध्ये पावनधाम वारकरी शिक्षण संस्थेतील चिमुकले देखील सहभागी झालेत. देहूपासून आतापर्यंत पायी प्रवास करत या चिमुकल्यांनी विठूचा गजर केला. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणत माऊलींच्या पालखीचं सोलापुरात जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी स्वागतासाठी लोकप्रतिनिधी दाखल होते. खासदार धैर्यशील मोहिते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि हे सगळेजण वारकऱ्यांच्या सेवेसाठी पोहोचले होते. निष्ठावंत वारकरी साधूबुवा यांच्या समाधीवरती प्रत्येक वारकरी नतमस्तक होतो. माऊलींच्या पालखीचा विसावा आज याच ठिकाणी आहे. पालखी सोहळ्यात साधूबुवा यांचं मोठं योगदान आहे. आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची सांगलीच्या मिरजमध्ये आरोग्य सेवा करण्याची परंपरा यंदा देखील जोपासली जाते. मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. गेल्या 2 दिवसांपासून वारीसाठी निघालेल्या सुमारे 400हून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करत मोफत औषधं दिली जात आहेत. शेगावहून सोलापुरात 550 किलोमीटरचा प्रवास करून संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सिद्धेश्वर नगरीत विसावली. शिस्तबद्ध पालखी म्हणून संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे. यावेळी सोलापुरात महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं.